विनोदी रामन चव्हाण. मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी. आज मी अशा राजाविषयी बोलणार आहे की ज्या राजामुळे आज इथे सगळेजण बसलेले आहेत त्यांच्या कपाळावर हा लाल गंध आहे. बरोबर. आज मी ह्या अशा राजाविषयी बोलणार आहे. माझ्या भाषणाचा विषय आहे आजच्या युवा पिढीसाठी महाराजांचे विचार. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणत्या एरागेरे नव्हे. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणत्या एरागेरे नव्हे, तर महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो माझ्या छत्रपती शिवाजी महाराज. मुद्रा माझा छत्रपती शिवाजी. त्याच्या शक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही. तो अथंग आहे सागरा समान, त्याचं छत्र म्हणजे आबाळा समान. तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान. काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान. तो मराठी मनाचा असमंत आहे, कृपावंत आहे, दयावंत आहे. असा महान राजास माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आई जिजाऊंचे पुत्र गोरगरीब रयतेचे छत्र, हिंदवी ज्याचे संस्थापक जाणते राजे, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की. निघाला का नाही जे आवाज? हा जे आवाज माझ्या महाराजांच्या कीर्तीचा आहे मित्रांनो. नाव घेता ज्यांची अभिमानाने फुलते छाती, नाव घेता ज्यांची अभिमानाने फुलते छाती. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती. शत्रूस लढले, लढले ते स्वराज्यासाठी. शत्रूस लढले, लढले ते स्वराज्यासाठी. शत्रूस लढले, लढले त्या स्वराज्यासाठी. नाव घेता ज्यांचे अभिमानाने फुलते छाती, नाव घेता ज्यांचे अभिमानाने फुलते छाती. मित्रांनो, अंधारमय सगळीकडे वातावरण होतं, सगळीकडे काळोख पसरलेला होता, मुघलांचं सावट पसरलेलं होतं. तेव्हा या अंधारमय वातावरणात शिवनेरीवर एक तारा चमकला. दीनदलितांचा कैवारी जन्मला, माझा राजा जन्मला. अरे सगळ्यांना सांगा, माझा राजा जन्मला. 19 फेब्रुवारी या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर तारा चमकला. जळणाऱ्या मातीला, मरगळलेल्या मनाला जाऊन सांगा की माझा राजा जन्मला, माझा राजा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक चरित्र आहे, ते म्हणजे काय? अपमानाचा बदला हा तर यशस्वी होऊनच घेतला जातो. या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर कोणाला कळाला असेल तर तो कोल्हापूर जिल्ह्यातील एका पोराला कळाला. बिरुदे नावाचं एक पोरगं होतं. ते MPSC UPSCच्या परीक्षा द्यायचं. तो एक MPSC UPSCच्या परीक्षा देता त्याच्या वडिलांनी त्याला एक मोबाईल घेऊन दिला होता. एक रान विकून तो मोबाईल त्याला घेऊन दिलेला होता. तर त्याच्यावर ते पोरगं MPSC UPSCचा प्रश्न सोडवायचं. एके दिवशी काय झालं, त्याचा तो मोबाईल हरवला. तर मग तो पोलीस स्टेशनमध्ये गेला. रडत रडत साहेबांना म्हणला, साहेब माझा मोबाईल हरवलाय साहेब, माझ्या वडिलांनी तो मला घेऊन दिला होता साहेब माझा मोबाईल हरवलाय. त्यावर पोलीस म्हणले, ए हट, मला एवढंच काम आहेत का तुझा मोबाईल हुडकून द्यायला? मग हे चरित्र त्यांनी समजलं आणि घरी रडत रडत आला. बोलला, माझ्या वडिलांनी मला मोबाईल घेऊन दिलेला होता, तो हरवला, फक्त मोबाईलच मागितला होता ना. तर घरी गेला, पुस्तकं काढली, MPSC UPSCचा अभ्यास सुरू केला आणि 2025चा निकाल लागला. कागलच्या जिल्ह्यातील हा एक बिरुदे नावाचा मुलगा पहिला IPS जन्माला आला. मित्रांनो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य नेहमी तुमच्या मनामध्ये रुजून ठेवा. तेच त्या बिरुदे नावाच्या मुलाने त्याच्या मनामध्ये रुजून ठेवलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय होतं ग? न संपत्ती, न सामर्थ्य, न पैसे, काहीच नव्हतं शिवाजी महाराजांच्याकडे. त्यांनी स्वराज्याची